तुर्कवाडी येथे हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश. महावितरणकडून इफ्तारचे आयोजन. महावितरण उपविभागीय कार्यालय शिरोळपालच्या वतीने तुर्कवाडी येथे आयोजित इफ्तार पार्टीतून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला. इफ्तार पार्टीच्या अगोदर व्याख्याते मोहम्मद अली जागीरदार यांनी रमजान महिना व रोजा याविषयीचे महत्त्व विशद केले. रोजा उपवास इस्लाम धर्मात खूप महत्त्वाचे मानले जाते. रोजा आत्मनियंत्रण, सहनशीलता, अल्लाच्या जवळ जाण्याची संधी देते. तसेच शारीरिक आणि मानसिक फायदेसुद्धा मिळतात. रोजा ठेवल्याने व्यक्तीला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते व रोजा ठेवणाऱ्यांना भूक आणि तहान काय असते अनुभवण्याची संधी मिळते. इतरांबद्दल दया, सहानुभूती वाढते. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात व रोगप्रतिकार शक्ती वाढते, अशी माहिती मसूद अली जागीरदार यांनी उपस्थितांना दिली. अशा कार्यक्रमातून सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होते, असे व्याख्याते इंजिनियर किरण कोरे यांनी सांगितले. तर आरोग्य अधिकारी डॉक्टर नारायण देशमुख यांनी रमजान निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अभियंता मुजाहिद सिद्दीकी, अभियंता गणेश माने बिरंगे, या कार्यक्रमाचे संयोजक रहीम अखंड, पंचायत समिती सभापती संजय सूर्यवंशी, व्याख्याते इंजिनियर किरण कोरे, ॲडव्होकेट गणेश सलगरे, तालुका आरोग्य अधिकारी नारायण देशमुख, इंदलकर सर, हमीद बागवान, समी शेख, फेरोज पटेल, डॉक्टर जाहेद, अब्दुल अजीज मुल्ला, चांद पटेल, फतेह अली पठाण, प्राध्यापक महताब शेख, चांद शेख, इरफान शेख, अनवर शेख, गनी शेख, मनोज कुमार बनशेळकर आदीची प्रमुख उपस्थिती होती. एकमत डिजिटलसाठी शकील देशमुख, शिरोळपाल. खरं तर कोरे साहेब बोलले आणि जे प्रमुख वक्ते बोलले एवढं मला बोलता येणार नाही, परंतु इस्लाम धर्माप्रमाणे इथे मुस्लिम बांधवांनी जे रोजे पकडले त्याला मी शुभेच्छा देतो. आणि या रोजाच्या मागं ज्या प्रामाणिक भावना आहेत की सर्व जगाचं कल्याण हा रोजा होणारा माणूस ईश्वराकडे मागतो, तर ह्या भावना सर्व धर्मियांनी समजून घेऊन सर्वांनी एकोप्यानं नांदावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. वरलिया रंगा चोखा डोंगा परी भाव न हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. म्हणजे ऊस जरी वेडा वाकडा असला तरी त्याचा मध्ये असणारं जे रस आहे, मध्ये असणारं ती गोडच आहे. म्हणजे त्याचा माणसाचा भाव शुद्ध असला पाहिजे. माणसाच्या दुसरे आमचे एक संत म्हणतात की अंगा लावून या राख डोळे झाकूनही करीती पाप. म्हणजे वर जर आपण अंगाला राख लावली आणि मध्ये जर डोळे झाकून आपण पाप करत असू तर त्याला काही अर्थ नाही, असं इकडं हिंदू धर्मामध्ये वारकऱ्यांच्या अनेक संतांनी सांगितलं. तसं रोजा सुद्धा फक्त हा पोटाचा उपवास नाही, तर आपण आता पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की बुवा वाईट बोलणाऱ्याने वाईट बोलू नये म्हणजे जिभेचा रोजा तुटतो, वाईट ऐकणाऱ्याने वाईट ऐकू नये म्हणजे कानाचा रोजा तुटतो. खरं तर ही एक उपासना पद्धती आहे. मी अनेक वेळा मोठ्या आश्चर्याने सांगत असतो की तुमचा रोजा फार कडक असतो, अगदी पाणी सुद्धा घेत नाही. मी आता जवळजवळ आजची 4थी इफ्तार पार्टी आहे. काल मी साताऱ्याला सोलापूरला इफ्तार पार्टीमध्ये होतो परवा दिवशी आणि समोर सगळे चांगले चांगले खाद्यपदार्थ ठेवले होते, तरी एक 10 मिनिटं शिल्लक होते पण आम्हाला ते कंट्रोल होत नव्हतं, कारण एवढे चांगले पदार्थ आपल्या समोर ठेवलेत, कधी एकदा खाईन असं वाटत होतं. परंतु तुमचं जे रोजाची पद्धती आहे, उपवासाची जी पद्धती आहे ती अगदी सूर्योदयाच्या पूर्वी आणि सूर्यास्तानंतर तुमचा जो टायमिंग आहे, खरं तर एवढा कडक रोजा करणं हे फार अशक्य आहे. आजच्या काळामध्ये अनेक जण ते टाळत सुद्धा आहेत, परंतु तुम्ही मंडळींनी हा सगळा रोजा ठेवला आणि जगाच्या कल्याणासाठी हा जो रोजा आहे त्याची प्रार्थना जगातल्या प्रत्येक माणसाचं कल्याण व्हावं ही जी तुमची भावना आहे त्या भावनेला माझ्या मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्याला वर्षामुळे आपला कार्यक्रम थोडासा या ठिकाणी डिस्टर्ब झालेला असला तरी आपल्या ऑफिसच्या या समोरच्या भागामध्ये आपण या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहात, व्यवस्था झालेली आहे. आणि आत्ताच आमच्या जागीरदार सरांनी रमजान, रोजा, कुराण या विषयी आपल्यासमोर आंदोलनाचं मार्गदर्शन केलं आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये इफ्तार खोलण्याची, रोजा खोलण्याची या ठिकाणी वेळ होणार आहे. तत्पूर्वी आपल्यासमोर रोजा काय आहे या बाबतीत मी 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. आता जी या ठिकाणी आपण इफ्तार करणार आहोत, हे इफ्तार म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी होण्यापूर्वीपासून जे जेवण केल्यानंतर दिवसभरात उपाशी राहून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जे उपवास सोडला जातो याला रोजा म्हणतात. आणि हा रोजा
आपल्यालाही माहित आहे की प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या रोजाचं स्वरूप आहे, उपवासाचं स्वरूप आहे. परंतु हा रोजा फक्त उपाशी पोटी राहण्याचं नाव नसून हा रोजा माणसाला आतून आणि बाहेरून, अंतर्मन आणि बाह्यमन या दोघांनाही पवित्राने शुद्ध करण्याचा हा उपवास असतो. हाताला लागलेली, कपड्याला लागलेली घाण आपण साबणाने किंवा पाण्याने स्पर्श करू शकतो, हात धुतो, कपडे धुवून काढतो. परंतु मनात लागलेली आणि डोक्यात असलेली घाण काढण्यासाठी माणसाला अध्यात्माकडे जावं लागतं. आणि हा अध्यात्माचा भाग म्हणजे हा उपवास. पवित्र रमजानमध्ये जो उपवास धारण केलं जातं, या रोजामध्ये माणसांना फक्त उपाशी राहण्याशिवाय जर दुसरं काही काम करायचं असेल तर ते त्यांच्या पंचेंद्रियाचा उपवास पूर्ण करायचा आहे. पंचेंद्रिय म्हणजे काय? डोळ्याचा रोजा आहे, कानाचा रोजा आहे, जिभेचा रोजा आहे, हाताचा रोजा आहे, पायाचा रोजा आहे. आणि या सर्व गोष्टींना वाईट गोष्टीकडे न जाऊ देणे म्हणजे हा पूर्ण रोजा आहे. उपाशी पोटी राहण्याचं नाव रोजा नसून आपल्याला आपल्या अंतर्मन स्वच्छ करण्यासाठी हा उपवास असतो. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत होते, म्हणजे त्यांच्या बोलण्यामुळे, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत होते म्हणजे काहीतरी निंदा करत होते, काहीतरी कहाणी करत होते, काहीतरी बोलत होते. आणि हे दोघं बोलत होते आणि एक बोलत होता आणि दुसरा ऐकत होता. म्हणून बोलणाऱ्याने आपल्या जिभेचा रोजा तोडला आणि ऐकणाऱ्याने आपल्या कानाचा रोजा तोडला. म्हणून दोघांचाही रोजा तुटला आणि नमाज झाली नाही. म्हणून त्यांना प्रेषिताने सांगितलं की तुम्ही पुन्हा एकदा रोजा धारण करा आणि पुन्हा एकदा नमाज अदा करा. म्हणजे रोजा फक्त उपाशी राहण्याचं नाव नाही, तर हा रोजा माणसाला आत्मसंयम शिकवतो, सहनशक्ती शिकवतो आणि त्याबरोबर त्याला आपल्या स्वतःला तयार करण्यासाठी, म्हणजे ज्या पद्धतीने कोणत्याही व्यक्तीला पूर्ण काम केल्यानंतर संध्याकाळी आवश्यकता असते आराम करण्याची. एका गाडीला काही दिवसापर्यंत आपण त्याला प्रवास केल्यानंतर त्याची सर्व्हिसिंग केली जाते आणि त्याच पद्धतीने एखाद्या कारखान्याला वर्षानुवर्षे चालल्यानंतर त्याला सर्व्हिसिंग करावी लागते. तसंच माणसाच्या मनाला आणि शरीरालाही सर्व्हिसिंग करण्याचा महिना म्हणजे रमजानचा महिना. आणि याच महिन्यामध्ये माणसांना जीवन कसं व्यतीत करावं, संयम कसा शिकावा, आत्मनियंत्रण कसं करावं, चांगलं कसं राहावं, त्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण या महिन्यामध्ये होतं. आणि याच महिन्याचा धागा धरून या ठिकाणी आपण या उपवास या ठिकाणी सोडणार आहोत. आणि रमजानचं महत्व जे आहे ते रमजानचं महत्व हा इस्लाम धर्मातील जे वेगवेगळे महिने आहेत, जसे इंग्रजीमध्ये 12 महिने आहेत, जानेवारी ते डिसेंबर. तसे हिंदू धर्मामध्ये पण महिने आहेत, चैत्रपासून तर फाल्गुन पर्यंत. ज्या पद्धतीने हिंदू धर्मातला श्रावण महिना हा पवित्र मानला जातो, त्याच पद्धतीने रमजानचा महिना इस्लाम धर्मामध्ये पवित्र मानला जातो. आणि या रमजानला विशेष महत्व म्हणजे काय की या महिन्यामध्ये पवित्र कुराणाचं अवतरण झालं आणि कुराणासारखी एक अनमोलाची देणगी या अल्लाने, ईश्वराने, गॉडने दिल्यामुळे त्याचे आभार मानण्यासाठी या महिन्यामध्ये रोजे धारण केला जातो. मग कुराण काय आहे? कुराणाच्या प्रमुख शिकवणी आहे की कुराण हा एक अल्लाह, एक ईश्वर, एक गॉड आहे हे ठासून सांगतो. तुम्ही विचार करा, एवढी मोठी सृष्टी एका चेंडू सारखी आपण ज्यामध्ये राहतो, त्यामध्ये समुद्र आहे, पाणी आहे, जमीन आहे, पर्वत आहे, सगळं वातावरण आहे. विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे की या सृष्टीला, या पृथ्वीला संचलन करणारा कोणी ना कोणी, संचलन करणारा कोणी ना कोणी एक या ठिकाणी शक्ती आहे. आणि ती शक्ती म्हणजे काही छोटी मोठी शक्ती नाही, ती खूप मोठी शक्ती. आणि त्या शक्तीचं नाव आहे ईश्वर अल्लाह गॉड. एक अल्लाह एक आहे. ऑफिसमध्ये 2 प्रमुख असू शकत नाहीत, एका राज्याचे 2 मुख्यमंत्री जाऊ शकत नाहीत, एका देशाचे 2 प्रधानमंत्री जाऊ शकत नाहीत. तसेच या सृष्टीचं संचलन करणारा आम्हा तुमचा सर्वांचा रचिता, पालन करता ईश्वर फक्त एक आणि एक आहे, हा कुराण सांगतो. कुराणची दुसरी शिकवण आहे की मरणोत्तर जीवन. माणसाने श्वास चालेपर्यंत पृथ्वीवर चालत आहे आणि त्याचे श्वास संपल्यानंतर त्याला जमिनीखाली जायचं आहे. म्हणून हे जे जीवन आहे तुमचं परीक्षा स्थळ आहे. इथं जो कोणी पास होईल त्याला स्वर्गामध्ये प्रवेश मिळेल आणि इथं जो कोणी नापास होईल त्याला त्याची शिक्षा मिळेल. माणसाला या पृथ्वी तलावर स्वयं आणि मोकाट जीवन जगण्यासाठी ईश्वराने पाठवलेलं नाही. या ठिकाणी या ईश्वराने माणसाला त्याचं जीवन कशा पद्धतीने व्यतीत करावं यासाठी त्याने वेळोवेळी या ठिकाणी प्रेषितांचं अवतरण केलं. आणि या प्रेषितांनी या ठिकाणी जीवन कसं व्यतीत करावं, जीवन कसं जगावं याविषयी त्याने मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्यासोबत एक ग्रंथही पाठवला आणि तो म्हणजे धर्मग्रंथ. आणि शेवटचा धर्मग्रंथ म्हणजे पवित्र कुराण. कुराण आणि प्रेषित या दोन्हीच्या माध्यमातून या जीवनाला कसं व्यतीत करायचं, ईश्वराला कसं मानायचं या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर बंधूंनो, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे शेवटचे प्रेषित आहेत. त्यांच्या माध्यमातून समस्त विश्वाला सद्भावना, शांती, समता आणि एकतेचा संदेश दिला जातो. आणि त्या एकतेचा भाग म्हणून हा रमजानचा कार्यक्रम, रमजानचा उपवास या ठिकाणी झालेला आहे. आणि वेळ संपलेली आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी मध्ये
Thanks for watching Ekmat Digital.